मित्रांनो, श्रावण महिन्यातील आज पहिला सोमवार आहे। जिल्ह्यातील छोटी मोठी शिवमंदिरे भक्तांनी फुलून गेली आहेत। रामलिंग, सिद्धेश्वर मंदिर आणि कपालेश्वर मंदिरातही सकाळपासूनच दर्शनासाठी भक्तांनी गर्दी केल्याचं चित्र आहे। पहाटेपासूनच शिवभक्त अभिषेक पूजा करण्यासाठी मंदिरात दाखल झालेत। धाराशिवचं ग्रामदैवत कपालेश्वर महादेव मंदिरातून आढावा घेतलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी काकासाहेब कांबळे यांनी। श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी भाविकांनी शिव मंदिरात भरून गेले आहेत। मी आता धाराशिव शहरातील कपालेश्वर मंदिरात तुम्ही पाहू शकता इथं भक्तांनी मोठी गर्दी केलेली आहे। सकाळपासून अभिषेक पूजा असतील, शिवनामाचा जयघोष सकाळपासून सुरू आहे आणि शिवालय आता पूर्ण भरून गेलेले आहेत। आता माझ्यासोबत या मंदिराचे पुजारी आहेत। काय उत्साह आहे सकाळपासून, काय पूजा चालू आहे? पवित्र श्रावण मास चालू झालेला आहे। आज 5वा दिवस आहे, पहिला सोमवार आहे। काल चांदीचा अर्पण केलेला आहे। आज सकाळपासून अभिषेक झाले, पहाटेपासून पूजा करण्यात आली। तर काल 18 गेट चांदीचं आवरण अर्पण करण्यात आली, शोभायात्रा करण्यात आली, अशा प्रकारे करण्यात आली। या श्रावण महिना व नागपंचमी एकत्र आल्यानंतर भाविकांचा उत्साह दुगणित झालेला आहे। त्यामुळं आज आम्ही अभिषेक बेलफूल वाहून हे केलं आणि काल त्यात अजून एक आमचं स्वर्णक्षण झालं की 18 किलो चांदी आम्ही शिवार्पण झालेले। आम्ही त्याची उत्साहात मिरवणूक करून प्रसाद वाटून, महाप्रसाद वाटून ते आमच्या कपालेश्वरच्या आशीर्वादाने आम्ही सगळ्यांनाच यश बल देव, सगळ्यांना सुख शांती समृद्धी देव ही कपालेश्वरची प्रार्थना करतो तुमच्या चॅनल मार्फत। पहिला सोमवार असल्यानं बहुतेक मंदिरं, शिव मंदिरं फुलून गेले। दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येनं गर्दी करताना दिसत आहेत। काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, धाराशिव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।